तर मित्रांनो आपलं गिऱ्हाईक चालू झालंय. विषय असा आहे, जायचे मारुती मंदिरात काल बी नव्हता, आज बी चहा सांगितलाय आपल्या हनुमान शिंदे तात्यांनी पण मला फोन केलाय. सगळी गडबड चालू आहे, पुढं पुढं जावं मला नियोजन तर लावाच लागेल. अरे बाबा मित्रांनो चहा देऊन आपण निघालो पुढं मॉलला अर्जंट. टॅबलाव काय एक है तरबूज है खरबूज कलिंगड. मित्रांनो 3 प्रकारचे कांदे बघू शकता. 3 प्रकारचे कांदे, हा पांढरा आपला गुलाबी आणि हिरवा 3 प्रकारचे कांदे मॉल मध्ये भेटतात. जसं की डुबळी मिरची असते ना सेम. कलिंगड नेऊ पण लय नको, अर्धच द्या तेवढंच नेतो. मित्रांनो मी निघालोय हायस्कूलला. 4 बाटल्या रस घेऊन जमले सरांनी रस सांगितलाय, ह्यांना पण न्यायचं 2 लिटर. तर मित्रांनो 4चं नियोजन होतं आज जमले सरांचं. नाही अजिबात नाही, अजिबात नाही बनवणार सर. ठिकाणी 2 बाटल्या जाऊन द्यायला. तर मित्रांनो जवळजवळ 2 वर्षातून आपण कलिंगड खातोय. कलिंगड गोड आहे, त्याचं कारण असं आहे ते आपल्याला फुकट भेटले आणि ते आपल्या मॉलमधून भेटले. आपल्या म्हणजे साहेबांच्या मॉलमधून. त्यांनी गोड आहे का नाही आणि कलर आला का नाही आतून ही बघण्यासाठी त्यांनी 5 कलिंगड फोडले होते अर्धे अर्धे. त्यातलं तर आपण अर्धा घेऊन आलोय. सगळं घेऊन जा म्हणत होते पण त्याला बी काहीतरी लाज शरम बिरम असते, त्यामुळे आपण अर्धच घेतलंय. त्यातलं बी अर्ध आता एक जणाला दिलं आणि अर्ध होतं त्यातलं बी अर्ध आपण खातोय आणि अर्ध फ्रीजमध्ये आहे. जर तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही या. तर आपला रोजच्या टाइम झालाय, मळ्यात निघायचा ऊसाला निघू. विषय असा आहे, आपलं फ्रीज बघू शकता तुम्ही, एक 90% ऊस राहिलाय फक्त, बाकी सगळं संपलाय. आणि मळ्यात जायचं पण आपल्याला आलेली 40-45 पाण्याची ऑर्डर. बेसन पीठ वडे थापल्यात 10-15 आणि तेल तापतंय. तर आपल्याला जायचं मळ्यात. बराच टाइम झालाय मळ्यात, ट्रॅक्टर पण आलाय ऊस फोडायला. दुसरी गोष्ट म्हणजे आपला 30-35 वर्षापूर्वीचा आंबा होता, तो तोडायला माणसं आलेली 2-3. सकाळी आला, दिवस तर गेलाच असेल नंतर, पण आता मला बघाय सुद्धा जायला झालं नाही. तर जाऊन बघू काय तोडलाय की नाही, काय झालंय, काय विषय काय आहे. तर मित्रांनो आपण शेवटची ऑर्डर आपल्या भरतची हल्ली आपण निघालो आता मळ्यात अर्जंट. सकाळ धरून मळ्यात जायचं चाललं पण जायला टाइम नाही भेटला. निघालो आता, लेट्स गो. मित्रांनो मळ्यात आलो तर तुम्ही बघू शकता आपला आंबा पाडून झालाय आता. लय रान गुतवलं त्यांनी, जाऊ द्या. त्याचा ही पण झालं काय म्हणजे त्याला त्याची हाडं डिसूळ झाली ती. आता वय झालं त्याचं 40 वर्ष, त्यामुळं काही विषय नाही. आपलं ट्रॅक्टरने फोडून पण घेतलाय ऊस. आईला पण फोडण्यात काय गफलत झाली काय नो, पाणी बसलं म्हणजे जमाना अंधारात. आता सगळं सपाटच झालंय. ठीक आहे. तर मित्रांनो हे आहे आपलं खोकं मोटरीचं पाणी घेतल्यात. विषय असा आहे तर पाईप पार गळतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे पाईप खोलून आपल्याला इथं जोडायचं आहे. म्हणजे पाणी आपलं वरच्या हुसवासापर्यंत जाईल. पण बघावं लागेल नियोजन पाईप वळतोय का नाही आता, कारण की 6:30-6:45 व्हायला आल्यात. पाव जर वाळला असला ना, पाव काय म्हणतात त्याला, पाईप कडक तर झालाय बरं का, वळतोय का नाही मुश्किल आहे. बघू. अंधार पडायला लागला, जरा ऊसाकडे बी चक्कर मारतो. आताशी 2 ऊस तोडल्यात. इचुकाटीचं जरा धोकाचे बरं का, इकडं वाळलंय आणि इकडं ओललंय. तर हॅलो गाईज, आपल्या 1-2 मुळे सांग घेतल्यात. वाजल्या 7:30 निघू आता गावात. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपलं हॉटेल आता उरकलंय. विषय असा आहे ह्याच्यात थोडा कचरा आहे आणि त्या तिकडं ते जे दिसतंय ना का इथं, तिथं आपल्याला जाऊन कचरा पेटून द्यायचा. बराच लय डिग लागलाय. तर चला मित्रांनो आपण कचरा पेटवलाय आता, बघू शकता भला मोठा जाळ. तर पोटा पाण्याचं बघावं लागून गेलं जाऊन. चलो निकलते, अर्ध शटर राहिले. तर मित्रांनो रात्रीचे वाजलेले आहेत 11. आलं तर मोटर चालू करायला आपल्याला उसाव पाणी घ्यायचं. पण विषय असा झालाय बघू शकता आपली गेलेली एक फ्यूज काय तुटली, चाललंय तीच बसवायचं काम.
तर आपण फ्यूज तर टाकलेली नाही, आता बघू काय होतंय. बोटाने काय होतंय. अरे 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 डर गया मैं. झाली वाटतं चालू. ओके. अंधारात तुम्हाला काय दिसणार नाही, काय विषय नाही. आले पाणी. पाणी का गळाना थेंब थेंब लागलं बरं का. थेंब थेंब पाणी. चला तर मित्रांनो, विषय असा झाला. ही पाईपलाईन जर मध्ये निघली बघा, एवढं पाणी आपलं वायाला गेलंय शेतातच आहे आपल्या. पण काय विषय नाही, ते थोडा पाईप दाबावं लागेल, चिळकंडी निघायचं लागेल. टेक्स्चर जास्त आला हो पाण्याचा उन्हाळ्यात. तर मित्रांनो, पाणी आता उन्हाळ्याच्या मानाने जरा कमी झालंय बरं का. पण एक एक सर्व आपण आता घेतलंय, चाललंय. बघू किती बरं होत आहे. तर पाणी कमी झालं, मोटर आपल्याला बंद करावं लागेल. बरं चाललंय तशा नसल्यापेक्षा. तर मित्रांनो, आता विषय असा झालाय, एक फ्यूज बघू शकता तुम्ही. ह्या फ्यूज 3 फ्यूज आहेत, त्यातली एक फ्यूजची वायर इकडे अशी साईडला आपल्याकडून निघलेली आहे. मी तुम्ही बघू शकता, ही पार जळून त्याचा किस्सा घडलेला आहे पूर्णपणे. तर आपण चाललोय आता घरी. बघू उद्याच नियोजन, उद्या बघू. आता 1 वाजत आली, आताशी 2 साऱ्या झाल्यात फक्त, काही विषय नाही. तर मित्रांनो, आता निघालोय हॉटेलला. चला. तर मित्रांनो, आता आज बेसन भाकरीचं नियोजन आहे. जरी शुक्रवार असला तरी व्हेज पिकावं तरी खाल्लं पाहिजे, असं आपण आता बेसन भाकरीच खावणार आहे. होय निखिल शेट, काय म्हणता? काय नाही ना, ते काही बोलत नाही जास्त. ओके. तर मित्रांनो, आता गिराईक पण शांत झालंय. टाइम होत आलाय, 1 वाजत आलात. बिस्लरीचे बॉक्स आल्यात. तर बरोबर त्याला इथं जागा करायची, खाली एक बॉक्स शिल्लक आहे, तिथं खालच्या साईडने लावून द्यायचे. आणि मी निघालो आता मळ्यात उसाला. 1 वाजत आलेली. आपला फ्रीज मधला संपत आलाय रोजच्या सारखं. आज जरा लवकर संपत आलाय. जेवण वगैरे लवकर झालंय. बेसन भाकरी होता आणल्यामुळं बरं वाटतंय. तर मित्रांनो, आपल्याला काय करायचं, वाटत बघू शकता बिस्लरी वाटली मोकळी. काय करायचे, आपल्या गावात जाऊन लिटर भर पेट्रोल आणू, अर्धा ॲव्हरेज भरपूर आहे आपल्या गाडीला बी आणि आपल्या रसोईच्या मशनीला बी. अर्धा लिटर पेट्रोल म्हणजे अडचण नाही. तर काय होतं, लाईट 3 आणला पडतील गोळूस कुठं बसायचं तरी असे एकदा टाकलं की शिंग नाही. तर आपण पेट्रोल घेतलंय आणि आल्यासारखी जरा थोडंसं कार्ड मारून घेऊ पेट्रोल पुरतच. तू कुठे चालला? तर मित्रांनो, जो आपला आंबा तोडला होता ना, तर तोडून झालं ना काल. तर आज सगळं ते घेऊन चाललं करून सरपंचाचं. हो, सगळं घेऊन जा. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, आपण ही फ्यूज घेतली बांधून आणि ऊस पण घेतलाय बांधून. आता 2 मळ्या निघायचंय गावात. तर मित्रांनो, कट्टा बांधायचा चालला हायस्कूल मध्ये. मित्रांनो, हे जे कटावटे हे घेऊन आपण चाललोय का आता आपलं ते काय ते काय म्हणतात ना, मळ्यात चाललोय आपण कटावट घेऊन. नवं आता काय संध्याकाळी भरणं झाल्याशिवाय काय आपण थांबत नाही. संध्याकाळी म्हणजे झालं, काल वायरीची आलती. अरे अरे अरे. तर मित्रांनो, नवी फ्यूज आपली टाकून झाली. तर निघालोय आपण गावात ताप दिशीन. मित्रांनो, आपलं हॉटेल आता सगळं उरकलंय, जवळपास सगळं आतमध्ये घेतलंय आपण. भांडे बिंडे, खुर्च्या वगैरे वगैरे, जार मशीन सगळं आपण घेतलंय. निघू घरी. तर जेवणाला आहेत आपल्याकडं भजे, हे पनीर आणि श्रीखंड ऊर्जाचा. थोडंसं कोंडही भजी इकडे, त्या विषय नाही. तर मित्रांनो, आपलं मोटर चालू केलेली आहे आपण. पाणी चालू आहे आता. बघू आज तरी बरं होतंय का नाही. तर मित्रांनो, आपलं पाणी हळूहळू चालू आहे.